नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टेट 2025 एनसीएल संदर्भात नुकताच आपण एक व्हिडिओ घेतलेला होता। तर त्याच्यामध्ये एनसीएल संदर्भात खूप सारे उमेदवारांना अडचणीत होत्या। मेन म्हणजे त्यांचं एनसीएल निघालेलं नाही आहे आणि खूप साऱ्या परीक्षांना असं होतं की जर तुमच्याकडे आता संबंधित कागदपत्र नसेल, परंतु जर तुम्ही ते कागदपत्र काढण्यासाठी टाकलं असेल, त्याच्या पावतीच्या आधारावर तुम्हाला प्रवेश जो आहे तर तो दिला जातो। तर या संदर्भात आता परीक्षा परिषदेकडून नवीन अपडेट आलेले आहे। तर नुकतंच अपडेट आलेले बघा 12/5/2025 रोजी। तर यात त्यांनी म्हटलेलं आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ज्याला आपण म्हणतो टेट, तर या टेट परीक्षेमध्ये ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरता ज्या विद्यार्थ्यांनी एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी टाकलेलं आहे, एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी टाकलेलं आहे आणि एनसीएल प्रमाणपत्र त्यांच्याकडे अजून नाही, अजून त्यांना वेळ लागू शकतो। तर अशा उमेदवारांनी त्यांची जी पावती आहे, ती पावती आतासाठी सबमिट करायची आहे। पावतीच्या आधारावर म्हणजे पोच पावतीच्या आधारावर त्यांना फॉर्म भरण्यासाठी जे आहे तर ते परमिशन देण्यात येत आहे। पण त्यांनी एक अट टाकलेली आहे, परंतु त्यांनी पोच पावतीतील दिनांकानुसार मुदतीस एनसीएल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील। पोच पावतीमध्ये सांगितलं असेल की 20 मे ला देतो, तर त्यांचं कागदपत्र हे 20 मे पर्यंत आलं पाहिजे। तर हे एक थोडंसं एक महत्त्वाची जी आहे तर ती गोष्ट इथं असणार आहे। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फार चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। खूप सारे उमेदवार एनसीएल पासून मुकणार होते। आता प्रॉब्लेम असा आहे की ज्यांनी नो केलेला आहे तर त्यांचं काय होणार? त्यांनी काय केलं असेल की काहींना काय वाटायचं की शक्यच नाही भाई एनसीएल एवढ्या लवकर निघणं, तर अशा उमेदवारांनी नो केलेलं होतं। मात्र आता त्यांना पुन्हा त्यांनी एडिट साठी काही टॅब दिला पाहिजे, नाहीतर ते डायरेक्ट स्पष्ट म्हणतात की नवीन फॉर्म भरा, पुन्हा पैसे घ्या। याच्यापेक्षा तुम्ही जर अशा पद्धतीचे काही अपडेट्स आणतात तर परीक्षा परिषदेला विनंती की तुम्ही एडिटचं पण ऑप्शन द्या मुलांना, की जेणेकरून छोट्या छोट्या त्यांच्याकडून ज्या चुका झालेल्या असतील तर त्या चुका त्यांच्याकडून रिपेअर होऊ शकतात। परीक्षा परिषदेला आणखी एक विनंती आहे की त्यांनी एडिटचं एकदा ऑप्शन द्यावं। खूप साऱ्या उमेदवारांकडून एकदम मायनर चुका झालेल्या आहेत। खूप सारे विद्यार्थी त्याच टेन्शनमध्ये अभ्यास सोडून त्यांचा तोच विचार असतो, आम्ही युट्यूब कमेंट पाहतो तेच राहतात, हेच कमेंट एकच मुलगा 10 युट्यूब चॅनलवर करत राहतो, त्याचा वेळ तिथंच जातो। 10 शिक्षकांना फोन लाव, 10 लोकांना फोन लाव, त्याच्यामध्ये त्याचा मौल्यवान वेळ जातो। याच्याऐवजी एकदा तुम्ही संधी देऊन द्या, एकदा तुम्ही एडिट करू शकतात, कारण की खूप सारे बदल तुम्ही आता केलेले, जसं की अंतिम वर्षाचा बदल असेल, एनसीएल बाबत बदल असेल, मुलांच्या छोट्या छोट्या क्युरी आहेत तर त्या थोड्या सॉल्व्ह करण्यासाठी एकदा आता फक्त एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे एकदा एडिटचा टॅब द्यावा, जेणेकरून ज्यांनी एनसीएल नो वगैरे केलं असेल, की ज्यांना वाटत होतं, ज्यांनी आज फॉर्म भरला असेल 12ला आणि ज्यांना वाटतं येणं शक्यच नाही म्हणून त्यांनी नो करून फॉर्म भरून टाकला, तर अशा उमेदवारांना पण आता एक संधी जी आहे पावतीच्या आधारावर जी आहे तर ती भेटली पाहिजे, अशी आपण आशा जी आहे तर ते करू शकतो। नाहीतर ते काय सांगतात, डायरेक्टली नवीन फॉर्म भरा, कारण की एनसीएल हे मेजर इश्यू आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला जर त्यांनी एडिट नाही दिला तर तुम्हाला नवीन फॉर्म भरूनच ते एनसीएल जे आहे तर ते नोचं तुम्हाला येस करून ते पावतीचं जे काही असेल तर ते तुम्हाला करावं लागणार आहे। तर याची विशेष तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।